संगीतकारांचा संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याबद्दल पु ल देशपांडे म्हणतात, श्रीनिवासचं गाणं सुरू झालं आणि गाण्याचा मुखडा पुरा झाला की हा आता आपल्याला कुठे घेऊन जाईल याचा अंदाजच करता येत नाही. एका डहाळीवरून फुलपाखरू जसं दुसऱ्या डहाळीवर जातं तसा हा अलगद मुखड्याला परत येतो आणि आपल्याला कळतच नाही की हा येथे आला कसा. सुधीर फडके म्हणतात, खळ्यांसारख्या चाली मला बांधता येणार नाहीत. त्यांच्या गाण्यातल्या जागा माझ्या गळ्यातून निघतील असं मला वाटत नाही आणि आजही त्याच भावना आहेत. ऑल इंडिया रेडिओवर खळे आणि पाडगावकर काम करीत असताना एकदा एकत्रित प्रवास करत होते. चेंबूरवरून देव गाडीत बसायचे आणि कोळीवाड्याला पाडगावकर त्या ट्रेनमध्ये चढायचे. अशाच प्रवासात पाडगावकरांनी एक मुखडा खळ्यांना दिला. त्या मुखड्याचे बोल होते, श्रावणात घन निळा बरसला. विटीला जाईपर्यंत खळ्यांनी त्याला चाल दिली आणि रेडिओ केंद्रावर पोचताच पाडगावकरांना ते ऐकवले आणि मग पाडगावकरांनी पुढील अंतरे लिहिले. ऐकूयात खळ्यांनी स्वरबद्ध केलेली पुढील गाणी. सर्वप्रथम योगेश्वर अभ्यंकर यांनी लिहिलेलं गाणं गौड सारंग या रागातलं आहे. काल पाहिले मी स्वप्नगडे आशांच्या आवाजात. त्यानंतर मंगेश पाडगावकरांचं जे गाणं आहे जाहल्या काही चुका घेऊन येत आहे गीता. आणि त्यानंतर श्रावणात घननिळा बरसला मंगेश पाडगावकरांचंच श्रीनिवास खळेंनी स्वरबद्ध केलेलं गीत घेऊन येण्यात आहे रसिका. मी स्वप्नगडे काल पाहिले, मी स्वप्नगडे नयनी मोहरली ग आशा, नयनी मोहरली ग आशा. बाळची मुकले खुदकन हसले, बाळची मुकले खुदकन हसले. मीही हसले हसली आशा, मीही हसले हसली आशा. काल पाहिले मी स्वप्नगडे. भाग्यवती रंग सावळा तो कृष्णगडे काल पाहिले. इवली जीवनी इवले डोळे, इवली जीवनी इवले डोळे. बुरु बुरु उडती केसई कुरळे, बुरु बुरु उडती केसई कुरळे. ऋणुझुणु ऋणुझुणु वाजती वाळे, ऋणुझुणु ऋणुझुणु वाजती वाळे. स्वप्नी ऐकते तो सात गडे आल पाहिले.